नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. 12 एप्रिल 1961 या दिवशी युरी गागारिन या अंतराळवीराने अंतराळात प्रवेश केला आणि मानवाच्या प्रगतीमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला. मानवाचं अंतराळात पडलेलं हे पहिलं पाऊल. अद्ययावत टेक्नॉलॉजीची मदत घेऊन आणि त्याला आपल्या अथक परिश्रमांची जोड देऊन मानवाने हा दुग्ध शर्करा योग घडवून आणला आणि म्हणूनच हा दिवस अंतराळ प्रवासी दिवस म्हणून देखील ओळखला जातो. अद्ययावत टेक्नॉलॉजी मदत तर माणसाने घेतलेलीच आहे आणि आता हे सांगितल्यानंतर मंडळी आपल्या लक्षात तर आलेलंच आहे. आजचा आपला विषय आहे सफर अंतराळाची. सफर अंतराळाची या विषयांतर्गत अंतराळ म्हणजे नेमकं काय किंवा आपल्या अंतराळवीरांनी ज्या वेळेला अंतराळात प्रवेश केला तेव्हा त्यांना नेमक्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला या सर्व गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये 2 तज्ज्ञांना निमंत्रित केलेलं आहे. प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया. आपले पहिले तज्ज्ञ आहेत प्राध्यापक नामदेव मांडगे सर. नमस्कार. नमस्कार सर. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मांडगे सरांबद्दल सांगायचं झालं तर मुंबईतील विज्ञान परिषदेमध्ये सर काम करत होते. त्यानंतर ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी काम स्वीकारलेलं आहे. तसंच मुंबईतील ठाणे जनता सहकारी बँकेच्या पॅनलवर सर डायरेक्टर म्हणून देखील काम करतायत. सर पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर शशिकला गांगल मॅडम. नमस्ते. नमस्कार मॅडम. आपलंही या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. गांगल मॅडम बद्दल सांगायचं झालं तर सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यापीठामध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट ऑफ सायन्सच्या त्या ठिकाणी काम करत होत्या. ॲज अ HOD म्हणून त्यांनी कित्येक वर्ष काम पाहिलेलं आहे. तसंच इस्रोमध्ये चेअर प्रोफेसर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे अगदी नुकतंच अलीकडेच UGC तर्फे एमेरिट्स प्रोफेसर म्हणून मॅडमची निवड झालेली आहे. मॅडम आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि कार्यक्रमामध्ये स्वागत. थँक्यू. तर मंडळी आजचा विषय आहे सफर अंतराळाची. या संदर्भात आपण आपल्या दोन्ही तज्ज्ञांशी चर्चा करणारच आहोत. परंतु या चर्चेमध्ये आपला सहभागही तितकाच प्रार्थनीय आहे आणि म्हणूनच आमचे दूरध्वनी क्रमांक लगेचच टिपून घ्या. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050. कृपया मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी तसंच मोबाईल धारकांनी 022 हा कोड क्रमांक लावायचा आहे. आणि नेहमीप्रमाणेच आमच्या 2 महत्त्वाच्या सूचना. कृपया प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज कमी करावा जेणेकरून आपले प्रश्न आमच्या तज्ज्ञांपर्यंत व्यवस्थितपणे येऊन पोहोचतील. आणि आजचा विषय आपल्याला कळलेलाच आहे त्यामुळे आजचे प्रश्न हे कृपया विषयाला अनुसरूनच असावेत अशी नम्र विनंती. आपण आपल्या आता चर्चेला सुरुवात करायचीच आहे. सर मला असं सांगायचं आहे की अंतराळ हा जो विषय आहे तो जनसामान्यांना थोडासा क्लिष्ट किंवा अवघड असा वाटतो. अगदी आजच्या तरुण पिढीला विचारलं तरी तरुण पिढी म्हणते स्पेस इज नॉट माय कप ऑफ टी. आणि मग असं असताना 1961 मध्ये ज्यावेळेला युरी गागारिन यांनी अंतराळात प्रवेश केला त्यावेळेला लोकांची प्रतिक्रिया नेमकी कशी होती किंवा लोकांनी या घटनेला नेमका कसा प्रतिसाद दिला होता? विमान प्रवास तर बहुतेक व्यक्ती करतातच. विमानातनं प्रवासात त्यावेळी 61 मध्ये देखील हा एक कॉमन ज्याला म्हणता येईल असा तो झालेला होता. पण म्हणून त्यांनी अवकाशात प्रवेश केला असं आपण म्हणू शकत नाही. अवकाश किंवा अंतराळ जे म्हणतो आपण ते साधारण पृथ्वीच्या समुद्र सपाटीपासनं 100 किलोमीटरच्या पलीकडचं जे अंतर आहे त्या पलीकडच्या त्या स्पेसला अवकाश अंतराळ ज्याला म्हणता येईल असं ते म्हटलं जातं. आणि 61 पर्यंत मानवानं अशा जागेमध्ये पाऊल हे ठेवलेलं नव्हतं. म्हणूनच जेव्हा अंतराळात किंवा त्या 100 किलोमीटरच्या पलीकडे युरी गागारिननं मजल मारली
ते स्पेस शटल पृथ्वीभोवती त्यांनी फिरवलं किंवा फिरला तो आणि पृथ्वीवर परत आला. त्यामुळे हा एक वेगळा मैलाचा दगड आपण असं म्हणूया या क्षेत्रातला होता. मानवानं जे आतापर्यंत काही केलेलं नव्हतं ते त्यानं करून दाखवलं होतं किंवा त्या रशियाच्या स्पेस एजन्सीनं ते करून दाखवलेलं होतं आणि म्हणून त्याचं महत्त्व होतं. खरंच म्हणजे युरी गागारिनने हे जे काम केलेलं होतं ते अभूतपूर्व असं कार्य म्हणावं लागेल. मॅडम, तुम्ही इतकी वर्ष इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट ऑफ सायन्समध्ये काम केलेलं आहे, अवकाश संशोधनाचं काम करते. इकडचं कामकाज नेमकं कशा पद्धतीने चालतं? आता पूर्ण आम्ही अवकाश संशोधन अशा त्याच्यावर फक्त रिसर्च करतो असं नाही, तर त्याच्यातला काही भाग जो रिसर्चचा आहे तो आम्ही अवकाश संशोधनाकरता करतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर अनुसॅट हा जो पहिला विद्यार्थ्यांनी बनवलेला सॅटेलाइट होता तो अवकाशात सोडला गेला, तर त्याच्यावर काम करायचं भाग्य मला लाभलं. आणि त्याच्यावरचं काम म्हणजे अवकाशात सोडण्याच्या संदर्भातलं नाही, पण त्याचं जे ग्राउंड स्टेशन होतं ते आमच्या पुणे विद्यापीठाच्या ह्याच्यामध्ये आम्ही तयार केलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे सॅटेलाइटबद्दल माहिती असल्याशिवाय ते सॅटेलाइट ग्राउंड स्टेशन आपल्याला बनवता येत नाही आणि त्याच्यामुळे ते जे विद्यार्थी किंवा मी स्वतः काम करत होते त्या संदर्भात संबंध काम केलं. दुसरा आणखीन एक विषय आम्ही काम करतो ते सिंथेटिक अपर्चर रडार. तुम्हाला माहित असेल की चांद्रयान 1 ज्यावेळेला गेलं त्यावेळेला त्याच्यावर सिंथेटिक अपर्चर रडार, तिथले जे एकंदर जमिनीची परिस्थिती आहे ते बघण्याकरता सिंथेटिक अपर्चर रडार त्याच्यावर पेलोड म्हणून होतं. तर त्याच्याकरताचं थोडंसं संशोधन आम्ही करतो. त्याच्यावर इमेजिंग कसं येतं, त्याचं अनालिसिस कसं करायचं अशा याच्यामध्ये संशोधन होतं. आणखीन याच्यावर वेगवेगळ्या तऱ्हेचे सेन्सर किंवा संवेदक आपण म्हणतो त्या संदर्भातलं काम चालतं. हे संवेदक आयदर यानावर पाठवता येऊ शकतात किंवा यान तयार करण्याकरता जे सगळे ग्राउंडवर लागतात जे संवेदक त्या संवेदनांच्या संदर्भात आम्ही काम करतो. चांद्रयान 2 करता सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने काही प्रपोजल्स दिलेली आहेत किंवा प्रोजेक्ट लिहिलेला आहे आणि त्याच्यावरचं रिसर्चचं काम आमच्या इथे चालू आहे. मॅडम, तुम्ही खरंच खूप छान माहिती सांगताय. म्हणजे तुम्ही माहिती सांगताना जे शब्द वापरताय ना त्याची पण आम्हाला भीती वाटते. मग हे काम खरंच किती कठीण आहे याची कल्पना आम्हाला येते. आपल्याला कार्यक्रमामध्ये पहिला फोन येतोय. रवींद्र कुडाळकर बोलतायत. नमस्कार सर, बोला. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की अनेक शास्त्रशास्त्रीय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्रात पुढे काम करण्याची भविष्यात इच्छा असते. अशा विद्यार्थ्यांसाठी काय मार्गदर्शन करावं? आणि दुसरं असं की अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात, हुशारी असते, बुद्धिमत्ता असते, जिद्द असते अंतराळ संशोधनामध्ये पुढे जाण्याचं, पण अत्याधुनिक शास्त्रीय तंत्रज्ञान ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत एवढं पोहोचत नाही. त्या दृष्टीने काय केलं जावं जनजागृतीच्या दृष्टीने असं आपणास वाटतं? धन्यवाद. धन्यवाद सर. सर, रवींद्रजींचा प्रश्न असा आहे की आपलं जे अंतराळ स्थानावर जे काम चालतं किंवा आपली अंतराळयानं पाठवली जातात, आज आपला हा कार्यक्रम बघणारा बराचसा विद्यार्थी वर्ग आहे. त्यामुळे मुंबईचा विद्यार्थी वर्ग आपण बाजूला ठेवूया, पण ग्रामीण विभागातला जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांना पण समजा या दृष्टीने काही काम करायचं असेल किंवा अभ्यास करायचा असेल तर नेमके त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल? या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्याला पायलटच झालं पाहिजे किंवा वैमानिकच झालं पाहिजे असं काही आवश्यकता नाहीये. कारण या क्षेत्रामध्ये अंतराळामध्ये जे काही स्पेस लॅब आहेत किंवा त्या सपोर्टिंग सिस्टीम जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्याच क्षेत्रातली माणसं आज काम करतायत. फक्त अपेक्षा अशी आहे की त्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं पाहिजे आणि मग अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने काय काय गरजेचं असतं त्याचा थोडासा शोध घेऊन त्यांनी त्या दिशेने जरा वाटचाल आपली ठेवली तर मला असं वाटतं की त्याला याच्यामध्ये बरंच काही करता येणं शक्य आहे. आणि आजकाल मार्गदर्शन करण्यासाठी बऱ्याचशा साईट्स म्हणा किंवा संस्था ह्या उपलब्ध आहेत. मॅडम, तुम्ही काय सांगाल ह्या ग्रामीण मुलांसाठी आपल्याला नेमकं काय करता येईल? ग्रामीण मुलांसाठी आता ग्रामीण मुलांपर्यंत सुद्धा इंटरनेट पोहोचलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण मुलांनी इंटरनेटचा वापर करून जास्तीत जास्त माहिती मिळवावी. ह्याच्यामध्ये माहिती मिळवणं महत्वाचं आहे, तितकंच त्याच्यावर काम करणं. आता हे काम करणं जसं सर म्हणले त्याप्रमाणे फक्त अंतराळात
नुकतंच जाऊन काम करायला पाहिजे असं नाही, पण अंतराळाची माहिती घेऊन त्याच्याकरता लागणारे जे सपोर्टिंग आहेत ते छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स असतात आणि काही काही विद्यार्थी सुद्धा खूप इनोव्हेटिव्ह असे त्याच्यामध्ये सांगू शकतात. तर त्याच्यामुळे त्यांनी आता मी जसं सांगितलं की संवेदक त्याच्यावर आहेत, खरं तर खूप साऱ्या प्रकारचे संवेदक त्याच्यामध्ये लागतात. म्हणजे त्याच्यावर तो जो सॅटेलाइट फिरत असतो त्याच्याकरता किंवा त्याचं अंतर मोजण्याकरता किंवा त्याच्यावर लागणारे गॅसेस काहीतरी असतात ते मोजण्याकरता किंवा त्याचं प्रेशर मोजण्याकरता हे सगळे करायला लागतात. आणि त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या प्रत्येक गोष्ट आपण जर तुमच्या स्वतः करून बघितली रॉ ह्याच्यामध्ये सुद्धा तरी सुद्धा चालते. फक्त एक्सपेरिमेंट करायचा त्याचा मानसिकता पाहिजे आणि ही मानसिकता जी आहे ही मानसिकता जास्त महत्वाची आहे. आणि त्याला काहीही तो छोटं मोठं करू देत, त्याला त्याच्या पुढे करतो हे एकदा त्यांनी पाऊल टाकलं की तो पुढे पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे अंतराळापर्यंत पोचायला त्याला अवघड नाहीये, फक्त पहिलं पाऊल टाकणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजेच ग्रामीण मुलांना जर अशी इच्छा असेल तर नक्कीच या दृष्टीने ते काही काम करू शकतात नक्की आणि करू आपण शकतात. त्यांना निश्चितपणे मदत करू शकतो. हो. आणि असं जर त्यांनी सांगितलं की अनेक विद्यार्थी पण असे असतात की जे तिथे जाऊन त्या मुलांकरता काही प्रोजेक्टच्या माहिती देऊ इच्छितात. तर युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारी किंवा कॉलेजेसमध्ये मुंबईमध्ये काम करणारी लोक ही तिथे जाऊन तर त्यांनी इंटरॅक्शन ग्रुप्स असे तयार केले. तर त्या इंटरॅक्शन ग्रुप्समधून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी माहीत होतील. जसं म्हणजे इंटरनेट हे माध्यम असं आहे की आता शहर आणि ग्रामीण अशी काही ती म्हणजे त्याच्यामध्ये सीमा जी लक्ष्मण रेषा जी होती ती आहे असं मला तरी वाटत नाही. म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी देखील इंटरनेटच्या माध्यमातून बरंच काही ज्ञान हे मिळवू शकतो आणि त्याला ठरवलं त्यांनी तर कुठल्या कुठे तो जाऊ शकतो. हो नक्कीच सर. आपल्याला पुढचा फोन येतोय. शलाका गाडगीळ बोलतायत कल्याणहून. बोला मॅडम. मी शलाका गाडगीळ नमस्कार. कल्याणहून विचारू इच्छिते. माझा प्रश्न असा आहे की अंतराळात जाण्यासाठी जे शिक्षण घ्यावं लागतं त्या शिक्षणाचा खर्च किती येतो आणि अंतराळाचं हवामान आणि आपल्या इथलं हवामान हे कसं काय म्हणजे सूट होईल एकमेकांना, असा माझा प्रश्न आहे. शलाका गाडगीळ यांचा कल्याणहून फोन होता आणि त्यांनी असं विचारलेलं होतं की या संदर्भात अंतराळ संदर्भात जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर यासाठी शिक्षणाचा नेमका किती खर्च येऊ शकतो आणि अंतराळातलं वातावरण किंवा तिकडचं हवामान एकंदर कसं आहे. खरं म्हणजे अंतराळवीर म्हणून जर का प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तो खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाहीये. तो खर्च हा सरकारच करत असतं. फक्त त्या शिक्षणासाठी म्हणजे अंतराळवीर बनण्यासाठी म्हणून जी काही पात्रता लागते, मग एखाद्या विषयातली बॅचलर्स डिग्री असेल, मास्टर्स डिग्री असेल, एखाद्या विषयातलं प्रावीण्य असेल, PhD असेल आणि सखोल अभ्यास असेल तर तो अभ्यास तुम्ही करणं हे फार महत्वाचं आहे. आणि एकदा तुम्ही ॲस्ट्रॉनॉट म्हणून किंवा कॉस्मोनॉट म्हणून जर का सिलेक्शन झालं तर मग बाकीची पुढची काळजी जी आहे ज्या संस्थेमार्फत तुम्हाला ते ट्रेनिंग दिलं जाणार ते संस्था ती सगळी काळजी घेणार. तो खर्च सगळा म्हणजे सिलेक्शन होणं हे महत्वाचं आहे. सिलेक्शन होणं हे महत्वाचं आहे. मग त्यासाठी जी तयारी करावी लागते ती आपल्याला करायची, विद्यार्थ्याला करावी लागते. मग ती कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जे काही विविध क्षेत्रांमध्ये आज नासाच्या माध्यमातून म्हणा किंवा इस्रोच्या माध्यमातून म्हणा किंवा आणखीन रशियन एजन्सीज किंवा अन्य जे काही स्पेस एजन्सीज आहेत त्यांच्या माध्यमातून संशोधन चाललेलं आहे. ते कुठल्या कुठल्या विषयांमध्ये संशोधन चाललंय ते तुम्ही शोधा आणि त्याच्यातला तुमचा जो आवडीचा विषय आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवा. आणि त्याच वेळेला जर का तुम्हाला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं असेल, अंतराळवीर व्हायचं असेल तर तुमचं फिजिकल फिटनेस हा एक भाग फार महत्वाचा आहे. मग त्याला वयाची अट नाहीये. म्हणजे 25व्या वर्षी देखील ॲस्ट्रॉनॉट झालेला आहे आणि वयाच्या 77 असल्यानंतर देखील व्यक्ती अवकाशात गेलेली आहे. म्हणजे त्याला वयाचं बंधन ज्याला म्हणता येईल असं ते नाहीये. फक्त तुमची फिजिकल फिटनेस आणि तुमचा तेवढा अभ्यास हा महत्वाचा आहे. म्हणजे नक्कीच सर त्या याच्यासाठी सिलेक्शन झालं पाहिजे. हो, आपण या दोन्ही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. परंतु दूरध्वनीद्वारे आपल्याशी जोडल्या जात आहेत तनया कोलंकारी. नमस्कार मॅडम. नमस्कार. तनया मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपल्या COEP कॉलेज आहे जे पुण्याला, त्या कॉलेजने स्वयं नावाचा उपग्रह अंतराळात सोडलेला होता आणि आम्ही असं ऐकलंय की अतिशय हलक्या वजनाचा, अगदी 1 लिटर वगैरे अशा काहीतरी वजनाचा हा उपग्रह होता. तेव्हा त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? कसा होता तो उपग्रह किंवा नेमकं कारण काय होतं हा उपग्रह सोडण्याचं?
आपण बघतो की इस्रो, नासा हे सगळे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते मोठे उपग्रह सोडतच असतात. तर आमचा प्रयत्न असा होता की ते जे करतायत तेच आपण एका खूप कमी स्पेसमध्ये, म्हणजे जसं तुम्ही म्हणला तसं 1 cc मध्ये आणि 990 ग्रॅम मध्ये, म्हणजे अगदी 1 किलोपेक्षा पण कमी वजनात करून दाखवायचं. त्यामुळे आमचा उपग्रहाचा विशेषता असा आहे की एवढ्या कमी जागेत आम्ही मेसेजिंग करून दाखवलेलं आहे. म्हणजे आपण पृथ्वीवरच्या कोणत्याही एका भागेवर दुसऱ्या भागेपर्यंत कोणताही मेसेज कन्वे करू शकतो. खूपच सुंदर. मॅडम, आपल्याकडे आज गांगल मॅडम आलेल्या आहेत आणि त्या पण पुण्याच्याच आहेत. तर मॅडम, तुम्ही या संदर्भात काय सांगू शकाल? आता COEP मधनं हा जो स्वयं नावाचा उपग्रह तयार केला गेला तो जसं सांगितल्याप्रमाणे 1 लिटर हा व्हॉल्यूमचा होता आणि साधारण 1 किलो त्याचं वजन होतं. याला आपण पिको सॅटेलाइट असं म्हणूयात. त्याच्यात फक्त कम्युनिकेशन, जसं सांगितलं आता त्या मॅडमनी, तसं कम्युनिकेशन करता, म्हणजे फक्त सिग्नल पाठवायचा आणि परत घ्यायचा. आणि ह्याच्यामध्ये तो जो छोट्या जागेत बसवायचा, त्याच्यामध्ये महत्वाचं असं होतं की हे सगळ्या टीमनी काम केलं. जवळजवळ मला वाटतं 150 ते 200 मुलांनी या सगळ्या प्रोजेक्टवर 2008 पासून तो जेव्हा सोडला गेला 2016 मध्ये तिथपर्यंत इतक्या मुलांनी काम केलं. ते त्यांचं जे टीम वर्क होतं, हे टीम वर्क जास्त महत्वाचं होतं. आणि त्याच्यामध्ये जी कपॅसिटी बिल्डिंग आपण म्हणतो, म्हणजे हे विद्यार्थी तयार करणं, मॅनपॉवर तयार होणं, हे सुद्धा कुठल्याही प्रोजेक्टच्या दृष्टीने जेव्हा देश कुठल्याही एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करतो तेव्हा त्या दृष्टीने कपॅसिटी, मॅनपॉवर तयार होणं हे खूप जरूर असतं. आणि ह्या COEPचा प्रोजेक्ट किंवा अनुसॅट मी सांगितलं तसा आणखीन मध्ये 1-2 झाले, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती कपॅसिटी बिल्डिंग झाली. आणि या सगळ्या लोकांना कळलं की काय काय त्याच्यात मॅथमॅटिक्सचे लोक येतात, केमिस्ट्रीचे लोक येतात, फिजिक्सचे लोक येतात, इलेक्ट्रिकलचे लोक येतात, इलेक्ट्रो कम्युनिकेशनचे लोक येतात, मेकॅनिकल येतात. हे सगळ्या टाईपचे जे इंजिनियर्स होते हे ह्याच्यामध्ये सहभागी होते आणि त्यांनी एक दुसऱ्यांकरता काहीतरी एका एमनी काम केलं आणि त्यामुळे हा सगळा प्रयोग अत्यंत खूपच सुंदर झाला. तुम्ही माहिती जी देताय खरंच खूप सुंदर आहे. आणि तनया मॅडम, तुम्ही या ठिकाणी दूरध्वनीद्वारे आमच्याशी संपर्क साधलात आणि अतिशय सुंदर अशी माहिती दिली. खरंच धन्यवाद मॅडम. सर, आपण मगाशी बोलत होतो की शलाका मॅडमनी विचारलेलं होतं की तिकडचं एकंदर हवामान कसं असतं. तो प्रश्न अर्धवटच राहिला आपला. काय आपण ज्या वातावरणात या ठिकाणी पृथ्वीवर राहतो, समुद्र सपाटीला म्हणा किंवा आणखीन थोड्या उंचीवर, तर ते वातावरण आणि अंतराळातलं वातावरण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एक म्हणजे या ठिकाणी असलेला हवेचा दाब, उष्णता, ह्युमिडिटी आणि आणखीन अन्य जे काही बरेचसे पॅरामीटर्स आहेत त्याचा विचार करता तिथलं जे वातावरण आहे वरचं ते फारच ऑड आहे. इथे जे काही रेडिएशन्स येतात, कॉस्मिक रेडिएशन्स समुद्र सपाटीला, ह्या वातावरणात त्याचं प्रमाण आणि अंतराळात गेल्यानंतर जे काही रेडिएशनचं प्रमाण आहे ते याच्यात जमीन आसमानाचा फरक पडतो. त्यानंतर टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचरमध्ये बराचसा फरक पडतो. मुख्य म्हणजे गुरुत्वाकर्षणाचं जे बल या ठिकाणी पृथ्वीवर आपण असताना कार्यरत असतं आणि त्यामुळे आपल्या शरीरावर जे काही परिणाम असतात, आपले स्नायू जे आहेत ते काय, आपण ज्यावेळी हालचाल करतो त्या स्नायूंचा त्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्या अगेन्स्ट काम करायला लागतं, विरुद्ध दिशेने काम करायला लागतं. त्याच वेळी ते आपण व्यवस्थित हालचाल करू शकतो. म्हणजे त्या स्नायूंना काम असतं काहीतरी. अंतराळात गेल्यानंतर तुम्हाला वजनविरहित अवस्था ज्याला म्हणता येईल ती त्या ठिकाणी येते, वेटलेसनेस येतं आणि त्याचे बरेचसे वेगवेगळे परिणाम आपल्या शरीरावर होतात. म्हणजे साधारण नॉशिया ज्याला म्हणता येईल येणं, वॉमिटिंग, त्यानंतर आणखीन पुन्हा तत्सम म्हणजे ज्याला म्हणता येईल की लिथार्जी, असे बरेचसे परिणाम, सिम्पटम्स जे आहेत ते वेटलेसनेसचे किंवा वजनविरहित अवस्थेचे ते अनुभवायला येतात. हो सर, तुम्ही जी ही माहिती दिली ती खरंच म्हणजे कळलं की हवामान नेमकं तिकडचं कसं आहे. या संदर्भात मॅडम मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटतोय की सरांनी आता गुरुत्वाकर्षणाचा विषय काढला होता, तर हे झिरो ग्रॅव्हिटी हे जे प्रकरण आहे ते थोडंसं आम्हाला समजावून सांगा. झिरो ग्रॅव्हिटी म्हणजे तिथे एकमेकांचे कुठलाही 2 ॲटम एकत्र आणले तर त्याला आकर्षण असतं एकमेकांच्या ह्याच्यामध्ये. पण जसं आपण पृथ्वीवर उभं राहतो त्यावेळेला आकर्षण आहे म्हणून आपण येतो.
तर तिथे एकमेकांच्यातलं जे आकर्षण, गुरुत्वाकर्षण आपण म्हणतो ते नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे आपण उभं राहायला आपल्याला कुठे अशी स्थिरता नाहीच आहे. म्हणजे आपण कुठे नाहीच असं, आणि तो जो सायकोलॉजिकल परिणाम होतो आपण कुठे नाहीच असं, तर तो खूप जास्त असतो. आणि त्याच्यामुळे बॅलन्स जाणं किंवा आपल्याला एकंदर कुठेच आपण नाही आहोत असा जो वेटलेसनेस किंवा एकंदर असा काय त्याच्यामध्ये तरंगल्यासारखं थोडंसं वाटतंय. होणं, अशा ह्याच्यामध्ये होतं. तर ह्याच्यामुळे आपल्याला काही त्याचा फारसा संदर्भच लागत नाही. आणि संदर्भ न लागल्यामुळे आपण कुठे आणि काय करायचं हा प्रश्न, पाऊल टाकलं तर पुढचं जाणार कुठे हे माहिती नसतं. आपले जे अवयव, बॉडी पार्ट्स आहेत त्याचे देखील आपल्याला नेमकं कोऑर्डिनेशन करणं हे अवघड जातं. म्हणजे जर का त्या ऍस्ट्रॉनॉटला वेटलेसनेस परिस्थितीमध्ये सांगितलं खाली बघ, तर खाली बघायचं म्हणजे नेमकं कुठे बघायचं हाही त्याला तो प्रश्न पडतो. आणि ती जी सवय आहे त्या वातावरणाची ती व्हायला काही दिवस जायला लागतात. हो नक्कीच सर. आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. किशोर नगरकर बोलतायत वरळीहून. बोला सर. नमस्कार. हा नमस्कार. मला वाटतं की डेफिनेटली फ्युचरमध्ये स्पेसमधनं सुद्धा मिसाईल टाकायची करता पावलं टाकली जातील. तर आपण त्या दृष्टीने काही तयारी करण्याची व्यवस्था केलेली आहे का? काही पावलं जर का आपण टाकली नसेल तर आपण जरूर टाकायला पाहिजेत की आपण शत्रू पक्षावरती डायरेक्टली न्यूक्लिअर मिसाईल टाकू शकू, किंवा आपल्यावर जी कोणी टाकत जर का असेल तर त्याच्याकरता आपण डिफेन्सची आपली योजना पाहिजे. तर आपलं ह्या बाबतीत काय मत आहे? फ्युचरमध्ये ते होणारच आहे, आपण आताच करावं असं वाटतं मला. धन्यवाद सर. सर, किशोर सरांनी आता प्रश्न विचारला होता की मिसाईल संदर्भात आपण अंतराळाची किंवा अंतराग्रहांची मदत घेऊन कोणत्या प्रकारची कारवाई करू शकतो भविष्यामध्ये? मिसाईल्स म्हणजे त्याची मदत आपण घेऊ शकतो का, किंवा काही ऍडव्हान्स काही काम करू शकतो का? अशा प्रकारचं सेन्सिंग हा जो काही भाग आहे हे होऊ शकतं. आणि अंतराळातनं आता बऱ्याचशा गोष्टी परस्पर ज्याला म्हणता येतील त्या सहज कंट्रोल होऊ शकतात. ते काही एवढं डिफिकल्ट राहिलेलं नाही. जमिनीवरनं देखील या गोष्टी आता कंट्रोल केल्या जातात. तर अवकाशातनं हे कंट्रोल करणं हे काही एवढं तसं अवघड राहिलेलं नाही. इव्हन एखादा जर का एखादी मोठी उल्का जर का पृथ्वीच्या दिशेने येत असेल तर त्या आधीच ज्याला म्हणता येईल त्याचं अस्तित्व हे जाणवलं जातं, शोधलं जातं. आणि ते कुठल्या दिशेने येते आहे, किती वेगाने येते आहे, कधीपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकते, पोहोचणार आहे का आणखीन दुसरीकडे जाणार आहे वगैरे वगैरे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आजकाल सहज समजू शकतात. आणि तेवढी टेक्नॉलॉजी आपली उपलब्ध आहे. म्हणजे आपण या बाबतीमध्ये सकारात्मक पद्धतीने नक्कीच काम करू शकतो. होऊ शकतं, सहज शक्य आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की युरी गागारिन यांनी 1961 साली अंतराळात प्रवेश केला होता. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये सुनीता विल्यम्स यांनी देखील अंतराळात प्रवेश केला. 1961 सालची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये काही तफावत आहे का, काही फरक आहे का, किंवा आपल्या मॉडर्न टेक्नॉलॉजीने हा प्रवास किंवा इकडची परिस्थिती जी आहे ती सुखकर बनवली आहे का? नक्कीच. कारण 1961 साल हे जे काही आहे हे मानवाचं पहिलंच अंतराळातलं पाऊल होतं. आणि लॉन्चिंगपासनं पृथ्वीवर परत येण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तो फक्त 108 मिनिटांचा होता. त्या 108 मिनिटांमध्ये पृथ्वीवरनं उड्डाण घेणं, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करणं आणि पृथ्वीवर खाली परत येणं हे सगळं केलेलं. म्हणजे अवकाशात माणूस हा फार थोडा कालावधी होता असं म्हणायला हरकत नाही. निश्चित. पण आजची परिस्थिती आपण बघितली तर स्कायलॅब असेल किंवा आताचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असेल, ह्याच्या माध्यमातून आज मानव एकच नव्हे तर एका वेळेला 8-8, 10-10, मॅक्झिमम एका वेळेला 15-16 पर्यंत ॲस्ट्रॉनॉट्स त्या स्पेस स्टेशनमध्ये राहिलेले आहेत. आणि भरपूर विविध विषयांवर त्यांचे प्रयोग त्या ठिकाणी संशोधन त्या ठिकाणी सातत्यानं चालू आहे. जे प्रयोग या ठिकाणी पृथ्वीवर करणं कदाचित पृथ्वीवरच्या वातावरणामुळे शक्य नसेल किंवा थोडंसं अवघड असेल, शक्य नसेल म्हणण्यापेक्षा अवघड असेल, ते त्या ठिकाणी जास्त सोपं होतं. असे बरेचसे प्रयोग त्या ठिकाणी करण्यासाठी म्हणून ते राहतात. आणि वेगवेगळे विक्रम ह्या त्या ठिकाणी राहण्याचे ते प्रस्थापित करतायत. आणि हे सगळं होऊ शकतं याला कारण त्या टेक्नॉलॉजीमध्ये झालेला बदल. म्हणजे आपल्या काही होऊ आपण म्हणूच शकत नाही. म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजीने परिस्थितीमध्ये अगदी खूप आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर, कार्यक्रमामध्ये आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. विशालजी बोलतायत मुंबईहून.
नमस्कार सर, बोला. नमस्कार, मी मुंबईहून भूषण मुळे बोलतो. बोला. मला स्पेस सूट घालून जो अंतराळवीर अंतराळात स्पेस वॉक करतात त्याच्या बनावटीबद्दल माहिती हवी होती. आणि तो जर न घालता आपण अंतराळात उतरण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? त्यांचं म्हणणं असं होतं की स्पेस वॉक करताना जो सूट परिधान केला जातो त्याची खरंच आवश्यकता आहे का? आवश्यकता आहे, कारण स्पेसमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळेला त्या ठिकाणी हवेचा दाब हा अक्षरशः शून्य असतो. हवा हा प्रकारच नसतो, माध्यमच नसतं त्या ठिकाणी. आणि साहजिकच आपल्याला जी काही सवय असते ती सवय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जो असतो आपला तो, आणि त्याला अनुकूल जे काही आपल्या शरीराची ठेवण आज आहे ती, याचा जर विचार केला तर अवकाशामध्ये मेजर प्रॉब्लेम्स हे येऊ शकतात. म्हणून त्या सूटची, स्पेस सूटची आवश्यकता आहे. जर समजा तो स्पेस सूट घातलाच नाही तर काय होईल, तर आपल्या शरीरातले जे रक्त आहे त्या रक्तामध्ये जे काही गॅसेस असतात मग प्राणवायू सकट, तर ते गॅसेसचं लिकेज लागलीच चालू होईल. आणि फार थोड्या वेळामध्ये अक्षरशः 15व्या 14व्या 15व्या सेकंदाला माणूस बेशुद्धावस्थेमध्ये जातो. कारण त्या फुफ्फुसातनं जे रक्त शुद्ध होतं ते मेंदूपर्यंत जातं आणि त्या शुद्ध रक्तातनं ऑक्सिजन हा मेंदूला पुरवला जातो. जर ते ऑक्सिजनच नसेल फुफ्फुसात तर तो ऑक्सिजन मेंदूपर्यंत जाणार नाही आणि साहजिकच मेंदूचं फंक्शनिंग हे थांबेल आणि मग बेशुद्धावस्था येते. आणि फार थोड्या कालावधीत नंतर पुढे कदाचित माणूस हा मरू शकतो. त्यामुळे पहिली ही आवश्यकता याची आहे की तुम्ही जे काही ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे त्या ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला तुमचं शरीर असलं पाहिजे, ऑक्सिजनचा पुरवठा हा सातत्यानं झाला पाहिजे. या दोन गोष्टींची आवश्यकता आहे. नक्कीच या दोन गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायलाच हवी. मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपले अंतराळवीर ज्यावेळेला अंतराळात प्रवेश करतात तेव्हा एकंदर तिकडच्या वातावरणाचा या मानवी जीवनावर काही परिणाम होतो का? मानवी शरीरावर काही परिणाम होऊ शकतो का? हो, नक्कीच होतो. कारण जसं आतापर्यंत सांगितलं गेलं त्याप्रमाणे तिथे हवा नाहीये, तिथे अंधार आहे पूर्ण, कारण लाईट नाहीये, तापमान नाहीये, तापमान खूप कमी राहतं, त्याच्यात आवाज नाही आणि वेटलेसनेस येतो. रेडिएशन खूप आहेत, म्हणजे कॉस्मिक रेडिएशन्स आहेत त्या ह्याच्यामध्ये. आणि जी म्हणजे आपण पृथ्वीवर असू तर त्याच्यापेक्षा सबंध एका वर्षामध्ये आपण जेवढं रेडिएशन अंगावर घेऊ तेवढं तिथे काही सेकंदामध्ये रेडिएशन अंगावर पडतं, 10 टाइम्स ऑफ दॅट. आणि तेवढं जर पडल्यानंतर ती रेडिएशन आपल्याला सहन करायची ताकद नसते. म्हणजे सनबर्न्स आपण म्हणतो तर तशा रेडिएशनच्यामुळे येणारे बर्न्स असतात. ऑक्सिजन नाही म्हटल्यानंतर आपल्याला हवाच नाही तर 14व्या सेकंदाला जसं म्हणले तसे मृत्यू पाहू शकतो किंवा अनकॉन्शियस होऊ शकतो. नंतर तापमान नाही आणि हवाच नाही तिथे, त्याच्यामुळे तापमान जे आपल्या शरीराचं असतं ते शरीराचं तापमान कुठे बाहेर जायला कारण नाही राहत, कारण तिथे वाहून घेतलं जात नाही आणि रेडिएशनने येणारं तापमान जास्त वाढत राहतं, त्यामुळे त्याचा परिणाम होतो. व्हॅक्यूम आहे तिथे हवाच नाही, कुठे हवेचा दाब नाही आणि त्यामुळे व्हॅक्यूम असल्यामुळे जे काय तापमान आहे त्या तापमानालाच आतमधले आपले लिक्विड जे असतं शरीरामधलं ते उकळू लागतं. मग त्यामुळे असे फोड किंवा गॅसेस असे सगळे बाहेर पडू लागतात आणि त्याच्यामुळे आपण कसं म्हणतो एखादी गोष्ट फुटली तर तसा फुटू शकतो. मेटिओराइट्स तिथे, नंतर स्पेसक्राफ्ट वेगवेगळी आहेत तिथे, अंतराळामध्ये आता बरंच डेब्रिस पण आहे, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो परिणाम. त्यामुळे स्पेस सूट असं म्हटलं ते पाहिजेच आणि खूप जास्त परिणाम होतो. म्हणजे ब्लड सेल्स असतात त्या तयार न होणे किंवा त्याच्यामध्ये स्लीप डिस्टर्बन्स येतो, झोपच येत नाही, अशा सगळ्या गोष्टी तिथे होऊ शकतात. त्यामुळे ती आपल्याला राहायला अशी सोयीस्कर जागाच नाही. पण आणि त्याच्यामुळे स्पेस सूट घातल्याशिवाय किंवा ते सगळे त्याचे आयुध आपली सगळी घेऊन केल्याशिवाय जी आपल्याला पृथ्वीसारखं फील करायला मदत करतील ती केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणं शक्य नाही. त्यामुळे मॅडम, तुम्ही जे सगळं सांगताय ना, ऐकूनच थोडीशी भीती वाटते आणि खरंच आपल्या अंतराळवीर जे काही काम करतायत ते खूप मोलाचं काम आहे असं म्हणावं लागेल.
सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मंगळावरचा प्रवास आणि चंद्रावरचा प्रवास, छोटा प्रवास आणि मोठा प्रवास, अशी ही काही कॅटेगरी आपल्याला करता येईल का, किंवा अशा प्रकारे नक्की काही आहे का, किंवा त्यासाठी कोणती पॅरामीटर्स आहेत, काय सांगू शकाल? नक्कीच लहान प्रवास आणि मोठा प्रवास याच्यात आपल्याला फरक करावा लागेल. चंद्रावरचा प्रवास करत असताना आपण बऱ्याचशा अंतरापर्यंत पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या संरक्षणाखाली वावरत असतो. पृथ्वीभोवती फिरत असताना देखील पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या संरक्षणाखाली वावरत असतो. याचा अर्थ मी जरा थोडासा स्पष्ट करतो. कॉस्मिक रेज जे काही बाहेरनं येत असतात ते ह्या चुंबकीय क्षेत्रामुळे डायव्हर्ट केले जातात आणि जेवढे ते अदरवाईज आले असते, चुंबकीय क्षेत्र नसताना डायरेक्ट आले असते, त्यापेक्षा हे जे प्रमाण आहे चुंबकीय क्षेत्राच्या अस्तित्वामुळे ते फार कमी झालेलं आहे. परंतु एकदा जर का तुम्ही त्या चुंबकीय क्षेत्राच्या पलीकडे गेलात तर साहजिकच तुम्हाला कॉस्मिक रेजचं जे काही इंटेन्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणावर अनुभव जाणवेल आणि मग त्याचे जे काही पुढचे परिणाम आहेत, मग आपले ब्लड सेल्स आहेत किंवा सेल्स आहेत, लिम्फोसाइट्स आहेत, हे मरतात, डिके होतात, नाश पावतात आणि त्यामुळे साहजिकच तुमची रेझिस्टिव्ह पॉवर जी आहे ती कमी होते. आणि एकदा रेझिस्टिव्ह पॉवर कमी झाली की तुम्ही कुठल्याही रोगाला बळी पडू शकतात. ज्यावेळी आपण लांबचा प्रवासाचा विचार करतो त्यावेळेला यान ह्या स्पेसमध्ये ज्यावेळी एक्सपोज होईल त्यावेळी स्पेसमध्ये एक्सपोज झाल्यानंतर रेडिएशनचं प्रमाण हे फार मोठं असतं. म्हणजे नक्कीच हे आपल्याला पॅरामीटरचा सर विचार करावा लागतो. वन ऑफ द मेजर पॅरामीटर ज्याला म्हणता येईल तो आहे. आणि ज्यावेळी लांबचा प्रवास करतो त्यावेळी तुमचं फिजिकल फिटनेस हे फार महत्वाचं ठरतं. सर, आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन आलेला आहे. भारत वावळ बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार सर, बोला. सखी संहितेमध्ये सफर अंतराळाची या विषयावर जे प्रमुख अतिथी आले, अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करत आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की एखादे मानवरहित अवकाशयान पृथ्वीवरून क्षेत्राच्या बाहेर अंतराळ क्षेत्रात गेल्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारे संपर्क साधला जातो आणि काही कालांतराने हेच अवकाशात असेल मानवरहित अंतराळ पृथ्वीवर आणायचं असेल ते कशा प्रकारे ते आणता येते यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. आपल्याला भारतजींनी असा प्रश्न विचारलेला होता की एखादं अंतराळयान आपण अंतराळात पाठवतो आणि ते परत इथे पृथ्वीवर आणलं जातं, तर ही प्रक्रिया नेमकी कशी होते किंवा कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते? आता अंतराळामध्ये आपण जेव्हा पाठवतो यान आणि परत आणतो त्यावेळेला त्याला एका ठराविक मार्गावरूनच पाठवायला लागतं. आपण असं त्याला रॅन्डमली सोडून दिलं आणखीन ते आपलं आपण केलं असं नाही होत. तर ठराविक किती वेळा त्यांनी कुठल्या ग्रहावरती फिरावं, किती वेळेला तो कुठल्या त्याची उंची बदलावी हे सगळं ठरवलेलं असतं आणि ते आधी कॅल्क्युलेशन्स केलेली असतात आणि मगच त्याला त्या प्रवासाला पाठवलं जातं. आणि ह्याची दिशा त्याच्यात बदलायला लागते, त्याचा वेग बदलायला लागतो, त्याची उंची बदलायला लागते आणि ह्या सगळ्या करता त्याच्यावर छोटी छोटी रॉकेट्स असतात. त्याची गती माहिती करून घेण्याकरता त्याच्यावर काही संवेदक बसवलेले असतात. ॲक्सेलरॉमीटर्स आहेत, गायरोमीटर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर बसवलेल्या असतात आणि ह्याच्या अनुरोधानेच त्याला पाठवलं जातं यानाला. आणि त्याला परत आणताना त्यांनी आपला ये असं पण नाही सांगता येत. तर त्याला सुद्धा ते परत आणतानाही त्याला त्याच्या कक्षेमधनंच त्या कक्षांमधनं त्याला परत आणायला लागतं. परत पृथ्वीवर जाताना त्याचं तापमान कमी होत असतं, पण पृथ्वीवर ज्या वेळेला जातो त्यावेळी घर्षणाने त्याचं तापमान खूप बदलतं आणि त्याचं कंट्रोल करणं किंवा ते यान परत आणायचं झालं तर ते डिस्ट्रॉय करायचं किंवा नाही हे ठरवून मगच आपल्याला ठरवायला लागतं की त्याच्या सॅटेलाइटची म्हणजे त्याच्या ज्या संबंध तो यान आहे त्या यानाचं मटेरियल कसं असावं किंवा त्यांनी किती यांनी कुठे पडावं, समुद्रात पडावं का जमिनीवर पडावं किंवा कुठल्या ह्याच्यात किती वेगाने त्यांनी खाली यावं, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते पाठवणं आणि आणणं हे सगळं आपल्याला कंट्रोलच करायला लागतं. म्हणजे एकंदर मॅडम हे काम फार जबाबदारीचं आणि जिकिरीचं असं म्हणावं लागेल. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. मंजुळा शेणोय बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम, बोला. नमस्कार. मला खरं सांगायचंय की आम्ही नासाला गेलो होतो, युएसए टूर केली तेव्हा तिथे त्यांनी तो प्रत्यक्ष अनुभव आम्हाला मिळेल ह्याची तिथे सोय आहे.
तिथले त्यांचं यान किंवा त्यांचे ते घालणारे काय जे काय कॉस्ट्युम किंवा काय जे म्हणाल ते, आणि त्या दगडाला पण आम्ही हात लावला होता. खूप सुखद अनुभव होता, म्हणजे खूपच छान. तर इथे तशी प्रत्यक्ष बघण्याची सोय किंवा असं काही आम्हाला अनुभवता येईल असं काय आहे का? म्हणजे त्या मुलांना तरी त्याच्याबद्दल उत्सुकता पण वाटेल आणि त्याच्यात रस वाटेल, घाबरणार नाही त्या वगैरे अशा प्रकारे. नक्कीच, धन्यवाद मॅडम. सर, मॅडमने असा प्रश्न विचारलाय की त्या ज्यावेळेला नासा या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी अंतराळामध्ये जे काही काम घडतं ते त्यांनी प्रत्यक्ष बघितलं होतं, पण इथे आपल्या इथे साधारणपणे मुंबईमध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना हे सगळं दाखवायचं असेल, हा एक अनुभव द्यायचा असेल, तर अशी काही व्यवस्था आहे का? मुंबईमध्ये तशी व्यवस्था मला नाही वाटत काही आहे, परंतु जर का हे उड्डाण बघायचं असेल तर इस्रोशी संपर्क साधला आणि श्रीहरिकोटा किंवा जिथनं हे उड्डाण होत असतं अशा ठिकाणी जर तुम्ही मुलांना घेऊन गेलात तर त्यांना प्रत्यक्ष ते अंतरिक्षात जाणारं यान जे आहे ते बघायला मिळेल आणि हे शक्य आहे. मॅडम, आपण कोई मिल गया वगैरे चित्रपट बघितला आणि त्यामधले असं बघितलं होतं की एलियन पृथ्वी ग्रहावर उतरतो, तर खरंच असा एखादा एलियन असलेला ग्रह सापडणं भविष्यामध्ये शक्य आहे का? आत्ता तरी इमिजिएटली शक्य असं नाही दिसत आहे, पण अगदीच आपल्याला त्याची पॉसिबिलिटी 0% आहे असंही नाही म्हणता येत, कारण अजून आपल्याला बरंच अवकाश शोधून काढायचं आहे. आणि त्या याच्यामध्ये असं म्हणतात की असे पृथ्वी आणखीनही काही असू शकतील वगैरे वगैरे, त्याच्यावर मानव असू शकतील, पण आत्ता तरी ती पॉसिबिलिटी रिमोट दिसते असं, टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज. त्याच्यामुळे परत पुढे आपल्याला त्याच्यात आणखी म्हणजे असं म्हणतात ना की ॲस्ट्रॉनॉमर्स म्हणतात की 2 ताऱ्यांमधलं अंतर हे आपल्याला स्पेस आहे. आपण म्हणतो की पृथ्वीच्या बाहेर गेलं किती स्पेस आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणखीन जास्तीत जास्त आपल्याला संशोधन होणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला, पण आत्ता तरी फॉर द टाइम बिईंग असं काही शक्यता मला तरी जाणवत नाहीये. नाही, नक्कीच एलियन हा शब्द आहे ना, तो आम्हाला जरा थोडासा जवळचा वाटतो की त्याला बघावंसं वाटतं, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला केला होता. सर, अंतराळामध्ये जी वस्ती केली जाते आणि परग्रहावर जी वस्ती केली जाते त्यामध्ये नेमका फरक काय आहे आणि खरंच अशी वस्ती करणं शक्य आहे का? अंतराळातली वस्ती आणि परग्रहावरची वस्ती याच्यामध्ये फरक आहे. परग्रहावर वस्ती करत असताना मोर ऑर लेस तिथलं वातावरण कसं आहे किंवा ते गुरुत्वीय बल कसं आहे वगैरे याचा जर विचार केला तर ती परिस्थिती थोडीफार आपल्या पृथ्वी सदृशच असू शकेल. फक्त एकच म्हणजे त्या ठिकाणी फरक जो मला जाणवतोय तो एक तर गुरुत्वाकर्षणाचं बल कमी किंवा जास्त असू शकेल, वातावरणाचा दाब कमी जास्त असू शकेल आणि मग त्याचे वेगळे परिणाम काय जे असतील ते. पण अंतराळात वस्ती करत असताना जरा वेगळ्याच पद्धतीने विचार करायला लागेल, कारण अंतराळात ज्यावेळी तुम्ही वस्ती करता त्यावेळेला वेटलेसनेस हा पहिला पॅरामीटर त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. गुरुत्वीय बल जे आहे ते त्या ठिकाणी अस्तित्वात असतच नाही आणि मग पहिला प्रॉब्लेम तुम्हाला तोच फेस करायला लागतो आणि मग त्या अनुषंगाने येणारे बाकीचे जे काही प्रश्न आहेत त्याचा तुम्हाला विचार करायला लागतो. म्हणजे थोडंसं ते अवघड का असं म्हणावं लागेल? होऊ शकतं, फक्त त्या वातावरणाची सवय आणि मुख्य म्हणजे आता वेटलेसनेसचे परिणाम जे आहेत ते लहान मुलांवर काय होऊ शकतात किंवा नवीन जन्माला येणाऱ्या जनरेशनवर काय होऊ शकतात किंवा जास्तीत जास्त कालावधी त्या ठिकाणी संपूर्ण आयुष्यच जर मला असं वेटलेसनेस याच्यामध्ये जर काढायचं असेल तर त्याचे परिणाम काय असू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी अजून थोड्याशा ज्याला म्हणता येईल पूर्ण कळणं हे बाकी आहे. अजून थोडा वेळ लागेल, वेळ लागेल, परंतु त्याच्यावर मात माझ्या अंदाजाने मानव हा करू शकेल. नक्कीच आपण प्रयत्न तसे करणारच आहोत. मॅडम, अंतराळाचा अभ्यास करायचा असेल तर आपण इथून अंतराळयान पाठवतो परग्रहावर, तर हे अंतराळयान पाठवतो त्यावेळेला अशी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत का की त्या इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे तिकडचे दगड जे आहेत किंवा माती यांचा अभ्यास करता येऊ शकेल? हो, नक्कीच, कारण हे जे एवढा सगळा प्रयत्न करतात तिकडनं यान पाठवायचा, तर तो उगाचच नाही पाठवत की तिथला काहीतरी अभ्यास करायचा अशा दृष्टीनेच ते यान पाठवलं जातं आणि तो आधीच प्लॅन केलेला असतं की काय काय करायचं किंवा काय काय नाही करायचं ते. तर मी तुम्हाला चंद्रयान 1ची थोडीशी माहिती किंवा त्याच्यावर जे काय एक्सपेरिमेंट्स केले गेलेले होते त्याची थोडीशी माहिती देऊ शकते. त्याच्यामध्ये टरेन मॅपिंग कॅमेरा असं होतं, जे ऑप्टिकल कॅमेराच होता तो इस्रो
च्या सॅक नावाची जी अहमदाबादला त्याची लॅबोरेटरी आहे तिथे बनवला गेलेला होता आणि त्याच्यामध्ये हाय रिझॉल्युशनची त्याचं मॅपिंग सगळं चंद्रयानाचं केलं गेलेलं होतं. आता नंतर दुसरा होता तर हायपरस्पेक्ट्रल इमेजर, हा सीमॉस कॅमेरा होता त्याच्यामध्ये. त्याच्यावर मिनरल्स तिथे जी काय आहेत त्याच्यावर तर मिनरल्स बघताना आपल्याला वेगळे ऑप्टिकल रेडिएशन्स वापरायला लागतात आणि नेहमीच मॅपिंग करायला वेगळे करायला लागतात. त्याच्यानंतर लेझर रेंजिंग इन्स्ट्रुमेंट होतं, त्याच्यामध्ये हाय एनर्जी एक्सरे स्पेक्ट्रोमीटर होता. हे सगळ्या भारतातनं बनवले गेलेले होते आणि काही परदेशांच्या मधल्या पण होत्या. तर मून इम्पॅक्ट प्रोब हा आपल्या इथेच बनवला गेला होता. पण एक्सरे फ्लोरसन्स, नंतर मिनरॉलॉजी, मून मिनरॉलॉजी मॅपर किंवा मिनी सिंथेटिक अपर्चर रडार या गोष्टी किंवा रेडिएशन डोस मीटर ह्या इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यावर पाठवली गेलेली होती. म्हणजे तिकडचा अभ्यास करण्यासाठी ही इन्स्ट्रुमेंट्स जी आहेत ती अतिशय महत्वाची त्यांनी कामगिरी केलेली आहे. सर, मला एक कुतूहल म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेला स्पेसमध्ये स्पेस वॉक केला जातो आणि हा जो अंतराळवीर असतो तो स्पेस वॉक करत असताना समजा त्याच्या अंतराळ यानाशी संपर्कच तुटला तर काय होतं नेमकं? असं आतापर्यंत तरी झालेलं नाही, कारण तेवढी काळजी ही घेतलेली असते. एकतर स्टील रोपनी त्याला यानाशी स्पेस स्टेशन जे आहे त्याच्याशी जोडलेलं असतं. साधारण 25 मीटर लांबीचा तो स्टील रोप असतो आणि त्याची म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ ही तशी चांगली असते. म्हणजे थोडा प्रेशर आला त्याच्यावर तरी देखील तो याला स्टँड होऊ शकतो. समजा तो रोप सुटला, म्हणजे त्या दोराच्या बंधनात, स्टील रोपच्या बंधनात तो सुटला तरी देखील त्या अंतराळवीराच्या स्पेससूटमध्येच एक प्रोव्हिजन असते की जेणेकरून त्या सिस्टीम्स ऍक्टिव्हेट करून तो परत अंतराळ याना आपल्या त्या स्पेस शिप आपल्या याच्याकडे स्पेस स्टेशनकडे परत येऊ शकतो. समजा तेही फेल गेलं तर पुन्हा जे आत स्पेस स्टेशनमध्ये बसलेली मंडळी आहे त्या स्पेस स्टेशनमध्ये बसलेल्या मंडळीच्या माध्यमातून त्याला पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि एवढं सगळं करून जर समजा त्याचं दुर्दैवच असलं, नाही जर काही होऊच शकलं नाही याच्यात, तर मग पर्याय त्याला काही नाही, काही उरत नाही, तो लांब जातो. मॅडम, मला अशा याच्यामध्ये पुढची जी अवस्था आहे ती फार त्रासदायक आहे. कारण एकतर बाहेर कुठल्या दिशेत ज्या क्षणी तो त्या स्पेस स्टेशन पासून सुटतो त्या क्षणी त्याच्यावर किती प्रकारची कुठल्या दिशेने बल कार्यरत आहेत, फोर्सेस कार्यरत आहेत याच्यावर त्याची पुढची दिशा ठरते. मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं की आपला हा कार्यक्रम बघणारा विद्यार्थी वर्ग देखील खूप आहे, तर या विद्यार्थ्यांना जर या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर शिक्षकांनी त्यांना नेमकं कशा प्रकारचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, थोडक्यात सांगा. तर शिक्षकांचा याच्यामधला रोल खूपच महत्वाचा ठरतो. कारण ह्या मुलांना कुठलाही प्रयोग करायला देताना त्यांना प्रॉपर दिशा मिळणं हे जास्त महत्वाचं असतं. आता प्रयोग कुठलाही असेल, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांना तयार करायचं, त्यांची मानसिकता तयार करायची हे जास्त महत्वाचं असतं. आणि कुठलाही छोटा एक्सपेरिमेंट असेल तरी त्याला त्याच्यात मला ह्याच्यात यश मिळालंच पाहिजे अशा दृष्टीने जर त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहित केलं गेलं तर त्याला जास्त महत्वाचं ठरेल असं मला वाटतं. आपली चर्चा खरंच खूप रंगत चाललेली आहे, परंतु आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा आहे. आपला वेळ संपत आलेला आहे. सर, जाता जाता तुम्ही थोडक्यात काय सांगाल, आपल्या नवीन पिढीला काय संदेश द्याल? हे तंत्रज्ञान आणि हा विषय तसा फार मोठा आहे. संशोधनाला भरपूर या ठिकाणी वाव आहे. कुठलाही विषय घेतला तरी तो ह्या तंत्रज्ञानाशी ज्याला म्हणता येईल जोडून घेता येणं हे आज शक्य झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आवडीचा विषय घेऊन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सखोल अभ्यास करावा आणि मग ह्या टेक्नॉलॉजीशी कसं आपल्याला जोडून घेता येईल त्याचा विचार करायला हरकत नाही. मॅडम, तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल, एक थोडक्यात सांगा. ह्या मुलं खूप इनोव्हेटिव्ह असतात. त्यांनी आपलं इनोव्हेशन कुठेही सोडू नये. आपल्याला जे जे काय वाटतं ते करायचा प्रयत्न करावा. आणखीन त्याच्यावर मार्गदर्शन घ्यावं, एकमेकांशी बोलावं, एकमेकांना आपले विचार सांगावेत. आणखीन ह्या सगळ्या ह्याच्यामधनं
एकत्र काम करणं, टीम वर्क करणं हे महत्त्वाचं आहे. आयसोलेटेड किंवा एकेकानी काम करणं हे कामच नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी एकत्र राहावं, एकत्र काम करावं. त्यांची मानसिकता मला यश मिळायलाच पाहिजे अशा दृष्टीने असावी हे मला सांगायला हवं. तर मंडळी, आज आपल्या दोन्ही तज्ज्ञांनी आपल्याला अतिशय सुंदर मोलाची अशी माहिती दिलेली आहे आणि म्हणूनच वर्कर आणि क्लिष्ट असा वाटणारा अंतराळ हा विषय अगदी सहज आपल्या पचनी पडलाय. कसा वाटला आमचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे, आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/sakhisayadri.dd आणि आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. सर आणि मॅडम या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार. तर मंडळी, कसा वाटला आमचा आजचा कार्यक्रम? पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत रहा सखी सह्याद्री.